पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ, नाना पेठ परिसरात भारतीय जनता पार्टी व आरपीआय युतीच्या वतीने भव्य प्रचार दौरा उत्साहात पार पडला। कामगार मैदान ते चाचा हलवाई चौक या मार्गावर झालेल्या या शक्ती प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। या दौऱ्यात भाजप आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार पल्लवी जावळे, अनुराधा संचे, ऋतुजा गडाळे व विशाल धनवडे सहभागी झाले होते। उमेदवारांनी घराघरांत जाऊन संवाद साधत प्रभागाच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला। मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते, माता, भगिनी, युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे प्रभाग 23 मध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद ठळकपणे दिसून आली। या प्रचार दौऱ्यामुळे रविवार पेठ व नाना पेठ परिसरातील निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे। आम्ही प्रभागातील ज्या ज्या घरी गेलो आणि ज्या ज्या भागातून आमची पदयात्रा निघाली त्या प्रत्येक ठिकाणी विजयाचा माहोल आहे। त्या प्रत्येकांना आमच्यावरती विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे। भारतीय जनता पार्टी आणि आमच्यावरती असणाऱ्या विश्वासाने लोकांनी या ठिकाणी आम्हाला निवडून देण्याचा संकल्प केलेला आहे आणि लोकांनी ठरवलंय की हे 4 उमेदवार या प्रभागाचा विकास करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय आणि नागरिक आमच्या कामावरती आणि आमच्यावरती खुश असल्या कारणाने या प्रभागामध्ये नक्कीच विकासाची गंगा वाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रभाग जो शांततामय, सुखमय आणि या प्रभागातील प्रत्येक विद्यार्थी शिकेल, संघटित होईल आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हाताला काम मिळेल आणि प्रत्येक माणसाला नोकरी मिळेल अशी जबाबदारी आमची आहे। ती जबाबदारी आम्ही येणाऱ्या काळात पार पाडू। आमच्या पेठेतला नागरिक पेठेतच राहायला पाहिजे। जे आज बघितलं तर वाड्यातली परिस्थिती, वाड्यांची पेठा याच्यामध्ये वाड्यातला नागरिक जो भाडेकरी आहे, घरमालक आहे, तो आज आमच्या बाहेर जातोय। आमची इच्छा आमच्या प्रभागातला नागरिक जो मूळ पुणेकर आहे तो याच ठिकाणी राहायला पाहिजे। यासाठी आम्ही एक विशिष्ट योजना आखणार आहे। क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली या ठिकाणी आम्ही आमच्या भागामध्ये एक विकास करणार आहे। त्याच्याशिवाय प्रभागामध्ये ज्या तुम्हाला सांगितलं की अभ्यासिका असेल, आमच्या प्रभागामध्ये शहर स्मार्ट झाले, पण प्रभागामध्ये ज्या गोष्टी हव्यात म्हणजे उद्यान झालं, स्विमिंग पूल झालं, गार्डन झालं, या आमच्याकडे नाहीयेत। ते येणाऱ्या काळामध्ये या 5 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या दिसतील। लाडक्या बहिणींवरती विशेष करून मुख्यमंत्री आमचे देवाभाऊजी आहेत, त्यांचं विशेष प्रेम आहे आणि त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीला कोणी विसरू शकणार नाही। प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल आणि त्यांच्या मदतीसाठी कुठेतरी हातभार या शासनाचा कुठेतरी लागेल। म्हणून भारतीय जनता पार्टीवरती तो कुठल्याही समाजाचा असू त्यांचा खूप पूर्णपणे विश्वास। जिथे जिथे गेलो त्या ठिकाणी इतका छान प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आमचा विजय नक्की आहे। धन्यवाद। आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला। खूप लोक पॉझिटिव्ह वाटतंय आम्हाला, खूप आणि पॉझिटिव्ह वाटतंय, लोकांचा प्रतिसाद छान मिळतोय। त्यामुळे आम्ही 100% निवडून येऊ, चौघाच्या चौघ ह्याची मला खात्री आहे। हो, खूप छान आहे, कारण आज आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे देशभरासाठी एक खूप छान असं भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छोट्यातला छोटा नागरिक सुद्धा कसा जगला पाहिजे, त्याला योजना मिळाले पाहिजे, त्याचं राहणीमान सुधारलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी कायम या गोष्टीसाठी सातत्याने नागरिकांच्याच कामांसाठी काम करत आहे आणि आता आपण बघू शकता की हा पूर्ण जनसमुदाय आहे, हा भारतीय जनता पार्टी पक्षासाठी साथ देण्यासाठी आहे। आज आम्ही 4 उमेदवार इथे या प्रभाग 23 मध्ये एकत्र मिळून प्रभागाचा विकास करणार आहोत आणि